नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात आजपासून SIR मोहिमेअंतर्गत बूथ लेवल अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांना गणना अर्जाचे वितरण करणार. कार्यक्रम मतदार यादी अधिक पारदर्शक अचूक करण्याच्या उद्देशानं मोहीम चालणार. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या मराठी भाषा शिकवणं बंधनकारक. मराठी न शिकवणाऱ्या शाळांना 1 लाख रुपयांपर्यंत दंड. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता केली जाणार रद्द. पंढरपूर तालुक्यात पावसाचा धुमाकूळ. मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू. कुटुंबावर शोककळा. पुण्यात बिश्नोई गँगकडून धुडगूस सुरूच. पुण्यातल्या आणखीन एका व्यापाऱ्याला बिश्नोई गँगकडून खंडणीसाठी फोन. व्यापाऱ्याकडे 2 कोटींची मागणी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात पावसाची दमदार बॅटिंग. काही ठिकाणी शेतात पाणी तुंबलं. बळीराजा मोठ्या संकटात. उद्यापासून पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस. 1 जुलै ते 3 जुलै दरम्यान राज्यातील सर्वच जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता. मराठवाडा वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा 8 जुलैला आळंदीतून प्रस्थान होणार. पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. पुरंदर विमानतळासाठी जिल्हाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाचला अडचणींचा पाडा. सर्व अडचणी दूर करणार जिल्हाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना ग्वाही. खेड तालुक्यातील पूर्व भागात वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात. अन्न आणि पाण्याच्या तीव्र तुटवड्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत चिंताजनक वातावरण निर्माण. अमरावतीत खुनाच्या प्रयत्नातील 2 आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात. एका अल्पवयीन बालकाचाही समावेश. दोन्ही आरोपी पुढील कायदेशीर कारवाईसाठी नागपुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.